नमस्कार, मी नंदिनी चौधरी। तर चला आज आपण झटपट कलिंगडचं ज्यूस किंवा सरबत करूया। खूप टेस्टी आणि मस्त होतं, करून पहा। माझी तर चला आज आपण हेल्दी कलिंगड ज्यूस करूया। एकदम सोपं। कलिंगड बारीक कट करून घेतले। बी किती काढता येईल तेवढं काढा, सगळं काढलं नसलं तरी चालतं। बी काढून छोटे छोटे काप करून घेतले। पिठी साखर, तुम्हाला हवं असेल तर साखर घाला। सब्जा बी, उन्हाळा सुरू आहे, रोज 2 ते 3 चमचा सब्जा बी खावा। उष्णता कमी होतं आणि ह्या वर्षी तर उन्हाळा खूप आहे, त्यामुळं रात्री झोपताना सब्जा बी भिजवून ठेवायचं। सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो ना, त्याच्यामध्ये मिक्स करा आणि प्या, किंवा दूध पीत असाल तर दुधात मिक्स करून प्या। बर्फ आणि काळं मीठ। मिक्सरचं भांडं घेतले, कलिंगड, एकदम एकच चिमूट काळं मीठ घाला। आता ना उन्हाळ्यात जरा पोट गच्च होतं बघा, काळं मीठ खायचं। 1 चिमूट काळं मीठ घातले। बर्फ, तुम्हाला साखर हवं असेल तर एखादा चमचा टाका। कलिंगड गोड असेल तर साखर घालू नका। मी आता साखर घालणार नाही, तुम्हाला हवं असेल तर 1 चमचा साखर घाला। आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता आपण हे सरबत ज्यूस गाळूया। असं ना मोठं चाळणी घ्यायचं, मोठं होल असलेलं। बारीक होल असलेलं घेऊ नका, मोठं होल असलेलं। चपाती भाजतो की नाही, ते ठोकळा घ्यायचं आणि असं दाबून घ्या, म्हणजे त्यातलं सगळं गाभा ना सरबतमध्ये जाते आणि वरचं फक्त बी राहतं। कधी पण कुठली पण वस्तू ना टाकायची नाही बघा, देव देऊन पण बघतं। सब्जा बी फुल्ल 1 चमचा। काळं मीठ घातल्यामुळं सरबतला खूप टेस्टी मस्त लागतं बरं का। बघा तुम्ही पण काळं मीठ एकदा घालून, आणि अर्धा चमचा घालते। उन्हाळ्यात सब्जा बी भरपूर खावं, उष्णता होत नाही आहे आणि ह्या वर्षी तर खूपच उन्हाळा आहे, त्यामुळे रोज सब्जा बी खावं। चला तर आपलं कलिंगड सरबत तयार झालं। कलिंगड ज्यूस म्हणा किंवा सरबत म्हणा।
काळं मीठ घातल्यामुळं ना टेस्टला छान लागतं आणि पचन पण छान होतं. उन्हाळ्यात आता पोट गॅस वगैरे धरतं ना तर काळं मीठ खायचं. 1 चिमूटच काळं मीठ घाला. आणि कलिंगड गोड असेल तर साखर घालू नका आणि कलिंगड गोड नसेल तर थोडं साखर घाला. आता आपण हेच ज्यूस किंवा सरबत बाहेर प्यायला गेलो तर किती रुपयाला ग्लास आहे कमेंट्स करून सांगा.